नमस्कार मित्रांनो, आपल्या विद्यास हेल्थ अँड टिप चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. तो प्रश्न म्हणजे व्यायाम न करता वजन कमी होऊ शकते का? अनेकांना वजन कमी करायचे असते, पण रोज जिमला जाणे किंवा व्यायाम करणे शक्य होत नाही. काहींना वेळ मिळत नाही, काहींना व्यायामाची सवय नसते, तर काही लोकांना व्यायाम करणे कठीण वाटते. मग अशा वेळी वजन कमी होऊ शकते का? तर हो, व्यायाम न करताही वजन कमी होऊ शकते. पण त्यासाठी आपण काय खातो, किती खातो आणि दिवसभर आपली जीवनशैली कशी आहे, याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेऊया. आपण दिवसभर जे अन्न खातो आणि जी पेय घेतो, त्यातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीर आपल्या रोजच्या कामासाठी वापरते. पण आपण शरीराला लागते त्यापेक्षा जास्त अन्न घेत राहिलो आणि त्याचा पुरेसा वापर झाला नाही, तर हळूहळू वजन वाढू शकते. म्हणून वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच महत्त्वाचा आहे असे नाही. आपण किती खातो आणि काय खातो हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आता प्रश्न येतो की व्यायाम न करता वजन कमी करायचे असेल तर नेमके काय करायचे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेवणाचे प्रमाण कमी करणे. याचा अर्थ उपाशी राहायचे असा अजिबात नाही. आपण पोळी, भात, भाजी, डाळ, फळे असे पदार्थ खाऊ शकतो. पण किती प्रमाणात खातो याकडे लक्ष द्यायचे. उदाहरणार्थ, एखादा पदार्थ चांगला आणि पौष्टिक आहे म्हणून तो खूप जास्त प्रमाणात खाणे योग्य नाही. त्यामुळे जेवताना पोट पूर्ण भरून खाण्याऐवजी योग्य प्रमाणात खाण्याची सवय लावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोड पदार्थ आणि गोड पेय कमी करा. चहामध्ये खूप साखर, शीतपेय, गोड पेय, वारंवार मिठाई किंवा इतर गोड पदार्थ घेत असाल तर त्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा आपण जेवण कमी करतो, पण चहा, बिस्किटे, गोड पदार्थ किंवा स्नॅक्समधून किती खातो याकडे लक्ष देत नाही. म्हणून वजन कमी करताना फक्त मुख्य जेवणाकडे नाही, तर दिवसभरात आपण मध्ये काय खातो आणि काय पितो याकडेही लक्ष द्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा. तहान लागली की प्रत्येक वेळी गोड पेय घेण्याऐवजी पाण्याला प्राधान्य द्या. चौथी गोष्ट म्हणजे दिवसभर शक्य तितके सक्रिय राहा. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. व्यायाम न करणे म्हणजे दिवसभर अजिबात हालचाल न करणे असे नाही. तुम्ही जिममध्ये जात नसाल तरी घरात चालणे, घरकाम करणे, शक्य असेल तेव्हा पायऱ्या वापरणे आणि खूप वेळ एकाच जागी बसून न राहणे, अशा छोट्या छोट्या हालचाली करता येतात. म्हणून स्वतःला असा प्रश्न विचारू नका की मी जिमला जातो का? त्याऐवजी असा प्रश्न विचारा, मी दिवसभर किती सक्रिय असतो? पाचवी गोष्ट म्हणजे उपाशी राहू नका. वजन कमी करायचे आहे म्हणून दिवसभर काहीच न खाणे किंवा जेवण पूर्णपणे बंद करणे हा योग्य मार्ग नाही. आपल्या शरीराला पोषणाची गरज असते, त्यामुळे संतुलित आणि योग्य प्रमाणात अन्न खा. भाज्या, फळे, डाळी, कडधान्य, संपूर्ण धान्य आणि शरीराला आवश्यक पोषक घटक देणारे पदार्थ आपल्या आहारात योग्य प्रमाणात ठेवा. सहावी गोष्ट म्हणजे तळलेले आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ कमी करा. समोसा, भजी, चिप्स, पॅकेज स्नॅक्स, मिठाई किंवा इतर पदार्थ वारंवार आणि मोठ्या प्रमाणात खाल्ले तर वजन कमी करणे कठीण होऊ शकते. हे पदार्थ कायमचे बंद करायचे आहेत असे नाही, पण त्यांचे प्रमाण आणि वारंवारता कमी ठेवणे चांगले. सातवी गोष्ट म्हणजे रात्रीचे जेवण. अनेक लोक म्हणतात की रात्री 7 नंतर काही खाल्ले की वजन वाढते, पण फक्त घड्याळातील वेळ पाहून वजन वाढते असे नाही. आपण दिवसभरात एकूण किती खातो, काय खातो आणि आपल्या जीवनशैलीच्या सवयी कशा आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. त्याऐवजी योग्य प्रमाणात आणि संतुलित जेवण घ्या. आठवी गोष्ट म्हणजे झोप. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना झोपेकडे दुर्लक्ष करू नका. रोज उशिरापर्यंत जागणे, झोपेची वेळ सतत बदलणे आणि अपुरी झोप घेणे यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितके नियमित आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. नवी गोष्ट म्हणजे ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना ताण आला की वारंवार काहीतरी खावेसे वाटते. विशेषतः गोड किंवा तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. अशा वेळी खरोखर भूक लागली आहे की फक्त ताणामुळे खावेसे वाटत आहे याचा विचार करा. 10वी गोष्ट म्हणजे आपण दिवसभर काय खातो याकडे लक्ष द्या. काही दिवस तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत काय खाता आणि पिता हे लिहून पहा. सकाळचा नाश्ता काय होता, चहामध्ये किती साखर होती, दुपारी किती जेवण झाले, संध्याकाळी काय खाल्ले आणि रात्री काय खाल्ले हे लिहून ठेवा. असे केल्याने आपल्याला नकळत कुठे जास्त खाल्ले जाते हे समजण्यास मदत होऊ शकते. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, दररोज वजन काटा पाहून घाबरू नका. एका दिवसात वजन थोडे वाढले किंवा कमी झाले म्हणून लगेच काहीतरी चुकीचे झाले असे समजू नका.
वजनात दिवसांगणिक थोडेफार बदल होऊ शकतात. म्हणून आपल्या वजनातील दीर्घकाळातील बदल आणि आपल्या सवयींकडे लक्ष द्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जलद वजन कमी करण्याच्या जाहिरातीपासून सावध राहा. 7 दिवसात 5 किलो वजन कमी करा, व्यायाम न करता 10 किलो वजन कमी करा किंवा हा एक पदार्थ खा आणि पोटाची चरबी उतरवा, असे दावे नेहमीच विश्वासार्ह असतील असे नाही. वजन कमी होण्याचा वेग प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. म्हणून वजन कमी करण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवण्यापेक्षा छोट्या छोट्या चांगल्या सवयी लावणे आणि त्या सातत्याने पाळणे जास्त महत्त्वाचे आहे. आता तुम्ही म्हणाल की जर व्यायाम न करताही वजन कमी होऊ शकते, तर व्यायाम करायची गरज काय? तर व्यायाम फक्त वजन कमी करण्यासाठीच नसतो. नियमित शारीरिक हालचालीमुळे शरीर सक्रिय राहण्यास मदत होते आणि हृदय, रक्तदाब, रक्तातील साखर, झोप आणि एकूण आरोग्यासाठीही त्याचे फायदे आहेत. त्यामुळे जिममध्ये जाणे शक्य नसेल तरी निराश होऊ नका. तुमच्या क्षमतेनुसार थोडे चालणे, घरात हालचाल करणे किंवा इतर सुरक्षित शारीरिक हालचालीपासून सुरुवात करू शकता. खूप दिवसापासून व्यायाम केला नसेल तर अचानक खूप जास्त व्यायाम सुरू करू नका. हळूहळू सुरुवात करा. आणि जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील किंवा नवीन व्यायाम सुरू करायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सारांश एकाच वाक्यात सांगायचा झाला तर व्यायाम न करताही वजन कमी होऊ शकते. पण योग्य आहार, योग्य प्रमाणात खाणे, गोड आणि जास्त कॅलरीचे पदार्थ कमी करणे, दिवसभर सक्रिय राहणे, चांगली झोप आणि सातत्य या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवू नका. चमत्कारिक उपायांच्या मागे लागू नका आणि काही दिवसात परिणाम मिळाला नाही म्हणून प्रयत्न सोडू नका. छोटे बदल करा, ते नियमितपणे करा आणि आपल्या शरीराला वेळ द्या. जर तुम्हाला आजची माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि विद्यास हेल्थ अँड टिप्स चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला वजन कमी करताना सर्वात मोठी अडचण कोणती येते? आहार, व्यायाम की सातत्य? धन्यवाद.